Now in this session we shall do the chit chat section, warming up and margin questions and English workshop of the lesson Think Before You Speak of class 9. So let us proceed. Yes, first grades, extremely sorry. So let us proceed. 3.4 Think Before You Speak, warming up chit chat. Do you write a diary? Okay, so you can write. Yes, I write a diary. I have written over here. Do you write letters or notes to your friends and relatives? I write letters and notes to my friends and relatives. Do you ever fight with your friends? कभी आप झगड़ते हैं अपने फ्रेंड्स से? I fight with my friends. Do you have arguments with your family members? क्या आपके आर्ग्यूमेंट्स होते हैं अपने फैमिली मेंबर्स से? आई हैव आर्ग्यूमेंट्स विथ माई फैमिली मेंबर्स. व्हाट आर द आर्ग्यूमेंट्स अबाउट? तो आपके जो भी आर्ग्यूमेंट्स होते हैं किस बारे में होते हैं? द आर्ग्यूमेंट्स आर अबाउट टेलीविजन वॉचिंग टाइम. ओके, कितनी देर टीवी देखना है उसके ऊपर से. मोबाइल टाइम, कितनी देर मोबाइल से खेलना है. हेयर स्टाइल, कौन सी हेयर स्टाइल रखनी है. क्लोथ्स आई वेयर, कौन से कपड़े में पहनता हूँ. लैंग्वेज आई यूज, ओके, कौन सी भाषा में यूज करता हूँ. फ्रेंड्स, फूड हैबिट्स, ओके, जंक फूड खाना मुझे पसंद आता है पर माँ बाप को वो पसंद नहीं आता है. सो देर आर मेनी इश्यूज ऑन विच वी हैव आर्ग्यूमेंट्स, जिसके ऊपर हमारी आर्ग्यूमेंट्स होती है. नाउ see here, this is a very important part. Most of the time we fail to pay much attention to such things, okay, but I think this is very important part. Read the following words which may be used in place of a speak. Okay, whenever we write something, either we want to write something story or something, तो हम लोग generally what word we use? Speak, said. पर उसके बजाय भी बोलने के दर्शनों के reporting verbs we can say there are many verbs are there. So many verbs are given to understand them better और वो अच्छी तरह से समझ में आए, इसीलिए still see they have here given in B. Try to translate these words into your mother tongue and show the different shades of a meaning. तो अगर हम इनका मीनिंग समझ कर लेते हैं, so you will understand them. If you read the Marathi meaning, you will understand them better. Okay, now I will read. And what else they have asked you? Tick the words you know and underline the ones that you do not know. Find their meaning and pronunciation from a good dictionary. Which of these words have a positive meaning? कौन से words का positive meaning है? And which of these words suggest an unpleasant context? Context यानी कौन सा चीज unpleasant यानी जो अच्छे कॉन्टेक्स्ट में यूज नहीं किए जाते हैं, अच्छे संदर्भ में यूज नहीं किए जाते हैं. Which are those words? Now we shall do this in detail. See, talk, बोलणे, utter, उच्चारणे, tell, सांगणे, announce, घोषित करणे, declare, जाहीर करणे, voice an opinion, मत व्यक्त करणे, converse, संभाषण करणे, say, म्हणणे, chat, गप्पा मारणे, gossip, कंड्या पिकवणे म्हणजे एकमेकांबद्दल गॉसिप केलं जातं. त्या एक प्रकारच्या गप्पा असतात, परंतु दुसऱ्या व्यक्तीबद्दल त्याची काही गॅरंटी पण नसते की ते खरं आहे का खोटं आहे. लेक्चर, व्याख्यान देणे, कम्युनिकेट, संवाद साधणे, एक्सप्लेन, स्पष्ट करणे, अपहोल्ड, ओपिनियन, समर्थन करणे, सपोर्ट, पाठिंबा देणे. टू प्रेज, स्तुती करणे, रेकमेंड, शिफारस करणे, रिक्वेस्ट, विनंती करणे, अर्ज, उद्युक्त करणे, प्लीड, बाजू मांडणे, विनवणे, इंट्रोड्यूस, ओळख किंवा परिचय करून देणे, मेन्शन, उल्लेख करणे, रेफर टू, संदर्भ देणे, डिस्कस, चर्चा करणे, रिमार्क ऑन, शेरा मारणे, रिब्यूक, खडसावणे, कमेंट ऑन, टिप्पणी करणे, स्कोल्ड, रागावणे, चाइड, खडसावणे, क्रिटिसाइज, टीका करणे. ओके, बेरेट, बेरेट, खरडपट्टी काढणे, टू पुलअप म्हणजे एखाद्याची उतरवणे या अर्थाने आपण पुलअप असं म्हणतो. ओके, एखाद्याचे पाय खेचणे, उतरवणे. रिप्रोच, दूषण देणे, ॲडमॉनरिश, सल्ला देणे, सजेस्ट, सुचविणे, इंडिकेट, दर्शविणे, मीन, अर्थ सांगणे, डिनोट, दर्शविणे, शो, दाखविणे, रिफ्लेक्ट, प्रतिबिंबित होणे, एक्सप्रेस, व्यक्त होणे, रिव्हील, प्रकट होणे किंवा उघड होणे. नाव या सगळ्या शब्दांमध्ये ज्या शब्दांना मी असं अंडरलाईन
रेडने केलेला आहे त्याला निगेटिव्ह अर्थ आहे. ओके, त्याला निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, गॉसिप करणं. ओके, किंवा आपण जे म्हणतोय रिब्यूक, खडसावणे, स्कोल्ड, चाइल्ड, क्रिटिसाइज. ओके, बॅरेट, पुल अप, रिप्रोच, ॲडमॉनरिश म्हणजे सल्ला देणे. ॲडमॉनरिशला काही निगेटिव्ह नाहीये, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. ॲडमॉनरिश, सल्ला देणे इज अ पॉझिटिव्ह. येस, सो दीज वर्ड्स आर युज्ड इन अ नेगेटिव्ह कॉन्टेक्स्ट. हे सगळे शब्द आपल्याला जेवढे चांगले माहीत असतील तर आपलं जे काही रायटिंग स्किल आहे ते खूप चांगलं होतं. नाव हे बोलण्याबद्दलचे शब्द आहे. अँड हिअर द लिस्ट ऑफ ॲडवर्ब इज गिवन. कसं बोलायचं आहे. ओके, सेड, समजा सेड हाऊ, पोलाइटली, नम्रपणे, ब्राईटली, अतिशय तेजस्वीपणे, स्वीटली, प्रेमाने, गोडपणे, नाईसली, चांगलपणाने, लव्हिंगली, प्रेमाने, काइंडली, दयाने, अँग्रीली, रागाने, रूडली म्हणजे उद्धटपणे, नास्टीली म्हणजे असभ्यपणे, क्वाइटली शांतपणे, स्लोली सावकाशपणे, क्विकली लवकर लवकर याने फास्ट. ओके, अशा रीतीने आपण हा जो काही भाग केलेला आहे. दो नो वन इज गोइंग टू आस्क यू क्वेश्चन ऑन दिस पार्ट, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, टू इम्प्रूव्ह युअर रायटिंग ॲज वेल ॲज स्पीकिंग स्किल. म्हणजे योग्य संदर्भामध्ये योग्य तो वर्ब यूज करणं आवश्यक आहे. नाउ द नेक्स्ट वी शॅल मूव्ह टू दिस. वॉज डिझरायली ट्राईंग टू गिव्ह अ सायंटिफिक रिझन. जसं की मी तुम्हाला सांगितलेले आपल्याला उत्तर तयार करता आलं पाहिजे. मग डिझरायली सायंटिफिकली खरं सांगतोय का तो, तर नाही. वॉट ही ओनली ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे. डिझरायली फक्त अतिशय म्हणजे चेष्टा मस्करी करत, ओके, ते आपल्याला फक्त एक संदेश देऊ इच्छितात का की माणसाने कमी जास्त ऐकावं आणि कमी बोलावं, तर हो, ते फक्त आपल्याला संदेश देऊ इच्छितात. येस, यू हॅव लर्न्ड अबाउट अडॅप्टेशन. आता अडॅप्टेशन यालाच मराठीमध्ये म्हणतात अनुकूलन. म्हणजे पर्यावरणानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार माणूस काय करतो, अनुकूलन करतात. प्राणी सुद्धा अनुकूलन करतात. इन लिव्हिंग थिंग्स इन युअर सायन्स टेक्स्ट बुक्स. आणि त्याबद्दल आपण सायन्समध्ये अभ्यास केलेलाच असतो. फाइंड द बायोलॉजिकल रिझन्स. आणि जर तुम्ही जैविक कारण त्याचं शोधून काढा. वाय मॅन्स इयर्स अँड माउथ हॅव डेव्हलप्ड द वे दे आर नाव. आणि तुम्ही शास्त्रीय कारण सांगा की का माणसाला अशी 2 कान आहेत किंवा त्यांचा आकार असा का आहे आणि एकच असं तोंड का आहे. तर त्याचं बायोलॉजिकल रिझन अतिशय शॉर्टमध्ये मी इथे लिहिलेलं आहे. ओके, द बायोलॉजिकल रिझन बिहाइंड हॅव्हिंग 2 इयर्स, 2 कान असण्यामागचं. द ब्रेन कॅन कॅच साऊंड फ्रॉम ऑल डायरेक्शन, राईट, लेफ्ट, बॅक अँड फ्रंट. म्हणजे सगळीकडून येणारा आवाज आपल्या ब्रेनला त्याचं म्हणजे आपल्याला तो ऐकू यावा सगळ्या दिशेने, आणि म्हणून 2 कान आहेत. कॅन मेक आउट फ्रॉम विच डायरेक्शन द साऊंड इज. 2 कान असल्यामुळे आपल्याला सगळ्या डायरेक्शनचा आवाज ऐकू येतो. शिवाय तो कोणत्या दिशेने आलेला आहे हे सुद्धा आपण ठरवू शकतो. टू कॅप्चर मोर साऊंड. आणि शिवाय जास्त असे कान उघडे असतात किंवा दोन्ही बाजूला आहे. टू कॅप्चर मोर साऊंड, जास्तीत जास्त आवाज आपण ऐकता यावेत म्हणून. परंतु तोंड मात्र एकच आहे. माउथ इज वन. द रिझन इज वी टॉक इन अ लिनियर पोझिशन टू डिलिव्हर द साऊंड अँड स्पीच टू द रिसिव्हर. आपण लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये येऊन ज्या व्यक्तीशी बोलायचं असेल त्या व्यक्तीच्या दिशेला तोंड करून आपण काय करत असतो, बोलत असतो, किंवा आपण त्या दिशेला तोंड करू शकतो ज्या व्यक्तीला आपल्याला ते ऐकवायचं असेल. अँड वन माउथ टू ईट इज इनफ, सो इट लीड्स टू ओसफगस. म्हणजे एकच जे तोंड आहे ते पुरेसं आहे जेवण्यासाठी, कारण आपल्या घशामधून ते अन्न जे ओसोफगस ही एकच नलिका आहे आणि त्या नलिकेमध्ये जे अन्न आपण खात आहे ते त्यामध्ये जातं, आणि म्हणून आपल्याला एकच माउथ आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ कॉमिक डायग्राम्स टू रिप्रेझेंट द कंटेंट ऑफ द फर्स्ट 2 पॅराग्राफ्स. आता हे आपण शिकवताना सुद्धा हे चित्र मी काढलेलं होतं की हा चेहरा आहे आणि मध्ये कान आहे आणि 2 तोंड आहे, तर आपण कसे दिसू. नेक्स्ट, बॅरियर ऑफ टीथ. म्हणजे जर दातांचं एक प्रकारचं बॅरियर आहे आणि नंतर ओठांचं बॅरियर आहे, या दोन्ही बॅरियरला क्रॉस करूनच आपण शब्द उच्चारू शकतो.
Guess the meaning of was taken aback. That is to be greatly surprised. आश्चर्यचकित होणे. Stammered. That is to speak with unnecessary pauses and repeating the last letter. म्हणजे ततपप करणे किंवा हखकलाना. Exhausted. That is very very tired. अतिशय थकलेला असणे. Think about it. Do you remember someone speaking to you angrily without thinking? असं तुम्हाला आठवतं का कोणीतरी की जे तुमच्याशी न विचार करता रागावून बोलत आहे? तर तुम्ही येस म्हणून उत्तर देऊ शकतो. आय रिमेंबर समवन स्पीकिंग टू मी अँग्रीली विदाउट थिंकिंग. मग ते आपले पॅरेंट्स असू शकतात, नेबर्स असू शकतात. ओके, कधी कधी प्रत्येकच व्यक्ती काय करते, रागवत असते. व्हॉट डिड यू डू ऑन दॅट अकेजन? अशा वेळेस तुम्ही काय केलं? अकेजन म्हणजे प्रसंग. अशा प्रसंगी तुम्ही कसे वागलात? डिड यू ऑल्सो स्पीक अँग्रीली? तुम्ही सुद्धा अतिशय तापटपणे बोललात का? तर इथे मी तुम्हाला काय केलेलं आहे, एक आन्सर मी तयार केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. What do you do on that occasion? Did you also speak angrily when my younger sister speaks angrily? जेव्हा माझी लहान बहीण माझ्याशी एकदम रागावून बोलते, आय ऑल्सो डू टीट फॉर टॅट. त्यावेळेला मात्र काय करते, मी पण रागावते तिच्यावर. आय ऑल्सो स्पीक अँग्रीली. बट वेन एल्डर्स ॲट अकेजन्स स्पीक अँग्रीली. परंतु मोठी लोक जी वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे, ॲट टाइम्स म्हणजे कधी कधी जर ती माझ्याशी क्रोधचे याने रागवून बोलू लागली, आय कीप क्वाइट. ओके, मी काय करते, शांत बसते. दो आय एम इक्वली अँग्री. जरी मला सुद्धा तितकाच राग आलेला असेल, आय ट्राय माय बेस्ट टू कीप काम. मी शांत राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते. आय ट्राय टू एक्सप्लेन माय सेल्फ. उलट मी काय करते, माझं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. नाव द नेक्स्ट इज डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. तुमचा राग कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे सांगा. डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. दीज थिंग्स आय कॅन डू टू कंट्रोल माय अँगर. काय करू शकतो? थिंक बिफोर स्पीकिंग. बोलण्याआधी विचार करणे. डीप ब्रीदिंग. खोल श्वास घ्यायचा आहे. यूज ह्युमर टू रिलीज टेन्शन. विनोद थोडाफार करायचा आहे, त्यामुळे सुद्धा आपलं टेन्शन जातं. स्टॉप टॉकिंग. बोलणं थांबवायचंय. टॉक टू फ्रेंड्स किंवा आपल्या मैत्रांनाशी वगैरे बोलायचंय. फॉरगिव्ह अदर्स. ओके, जे कोणी असेल ज्याच्या हातून चूक झालेली असेल त्याला माफ केलं तरी आपली काय होते, आपल्याला आपला राग आवरता येतो. लाफ. ओके, यू मस्ट हॅव वॉच्ड मुन्नाबाई MBBS. त्यामध्ये आहे लाफ म्हणजे राग आला की हसायचं आहे. प्रॅक्टिस एम्पथी. नाउ व्हॉट डू यू मीन बाय एम्पथी? दुसऱ्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे. दुसऱ्या व्यक्तीच्या जागी आपण असलो असतो तर आपण कसे वागलो असतो हे समजून घेतल्यावर पण आपला राग नाहीसा होतो. फाइंड अ क्रिएटिव्ह चॅनल. आपल्या रागाला जास्त रचनात्मक दृष्ट्या वळवायचं आहे. म्हणजे राग आला तर रागाने हातपाय आपटण्यापेक्षा किंवा रुसून बसण्यापेक्षा दुसरं काम करायचंय, आवडीचं काम करायचंय. एक्सेप्ट थिंग्स ॲज दे आर. किंवा ज्या ज्या गोष्टी, काही गोष्टी आहेत त्या स्वीकार करणे म्हणजे पण आपला राग कमी करायला मदत होते. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज द सेम वर्ड कॅन बी युज्ड ॲज अ नाउन इन सम सेंटेन्सेस. ओके, एकच शब्द नाउन म्हणून म्हणजे नाम म्हणून वापरला जातो आणि तोच शब्द क्रियापद म्हणून सुद्धा वापरला जातो. जसं की इथे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. ओके, तर रिमार्क्स हे नाउन आहे आणि रिमार्क हाच शब्द वर्ब म्हणून वापरलाय. नाउ मेक 2 sentences ऑफ युअर ओन विथ ईच ऑफ द वर्ड गिव्हन बिलो. खाली जे शब्द दिलेले आहेत त्यांच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येकाचे 2 वाक्य तयार करायचे. युजिंग द सेम वर्ड ॲज अ नाउन. तोच शब्द नाम म्हणून पण वापरायचा आहे अँड ॲज अ वर्ब इन अनदर. आणि दुसरा शब्द वर्ब म्हणून वापरायचा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इन लँग्वेज स्टडी मध्ये तो विचारला जातो. नाव आय हॅव मेड अ फ्यू. तेच शब्द मी बघा. पहिला शब्द आहे रिमार्क. ही गेव गुड रिमार्क्स. त्याने
चांगले शेरे दिले. द टीचर रिमार्क्ड द प्रोजेक्ट. टीचरने प्रकल्पावर शेरा दिला. चेंज म्हणजे बदलणे आणि चेंज म्हणजे सुट्टे. ही चेंज्ड हिज नेम. त्याने आपले नाव बदलले. डू यू हॅव चेंज ऑफ 100 रुपीज? तुमच्याकडे चेंज म्हणजे सुट्टे का 100 रुपयाचे? किंवा चेंज म्हणजे बदल. चेंज इज स्पाइस ऑफ लाईफ. म्हणजे बदल हाच तर आयुष्यामधला काय मसाल्याचा पदार्थ आहे किंवा चेंजमुळेच आयुष्याला मजा आहे. शो. शोचा एक अर्थ आहे दाखवणे आणि शो म्हणजे एखादा शो असतो बघा, एखादा म्हणजे कार्यक्रम असतो. द शो स्टार्ट्स ॲट 9 म्हणजे कार्यक्रम 9 वाजता चालू होणार आहे, चालू होतो. शो मी युअर हँडरायटिंग. मला तुझं हस्ताक्षर दाखव. थ्रो. इट इज अ गुड थ्रो. अरे हे तर खूप चांगलं फेकणं आहे. थ्रो द बॉल. तो बॉल फेक. रिटर्न. प्लीज रिटर्न माय बुक. ओके, प्लीज कृपया माझं पुस्तक परत कर. थँक्स फॉर युअर प्रॉम्प्ट रिटर्न म्हणजे तुझ्या या परत करण्याला बद्दल आभारी आहे. बेनिफिट. गुड ईटिंग हॅबिट्स बेनिफिट म्हणजे जेवणाच्या चांगल्या सवयींचा फायदा होतो. लेट अस डिवाइड द बेनिफिट. आपण जो फायदा आहे तो आपापसात वाटून घेऊया. So in this way we have used the words benefit, all the words as noun as well as a verb as a noun. The next is complete the following. Our ears are like funnels because. आता आपल्याला पुस्तकातून उत्तर शोधता आलं पाहिजे आणि म्हणून लाईन नंबर 9 मध्ये आहे आर इयर्स आर लाईक अ फनेल बिकॉज. का ते फनेल सारखे? बिकॉज. लाईन नंबर 9 मध्ये आहे त्याचं उत्तर की बघा इथे आहे. ओके, देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. ओके, त्याच्या पुढे काय लिहिणार? बिकॉज देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. The 2 rows of a teeth are like a fence because. ओके, 2 ओळी या फेन्स सारख्या. बिकॉज. उत्तर 10 आणि 11 ओळीमध्ये आहे. उत्तर आहे इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड दॅट वर्ड मस्ट पास थ्रू 2 walls. ओके, किंवा तुम्ही थ्रू 2 walls असं लिहिलं तरी चालेल. ऑर 2 fences. येस, दिस विल बी द आन्सर. त्याच्या पुढचं येणार आहे द 2 lips आर लाईक अ फेन्स बिकॉज. वरचं जे उत्तर आहे तेच खाली उत्तर लिहायचंय. हार्श वर्ड्स आर लाईक स्कॅटर्ड बिट्स ऑफ पेपर कॅरीड अवे म्हणजे जे कठोर शब्द आहेत ते पेपरचे तुकडे विखुरल्यासारखे आहेत. बाय द विंड वाऱ्याबरोबर विखुरल्यासारखे. कारण लाईन नंबर 62 मध्ये त्याचं उत्तर आहे. त्याचं कारण आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. त्यांना परत गोळा करणं अतिशय कठीण आहे. राईट अ ब्रीफ समरी ऑफ द स्टोरी ऑफ द यंग मॅन अँड हिज स्पिरिच्युअल टीचर मेकिंग द यंग मॅन द नरेटर. आता आपल्याला समरी म्हणजे थोडक्यात ती गोष्ट लिहायची आहे त्या माणसाची आणि त्याच्या आध्यात्मिक गुरुची. आणि असं इमॅजिन करायचंय की तो जो यंग माणूस आहे तो गोष्ट सांगत आहे. अशा वेळेला आपल्याला जी समरी रायटिंग हा जो प्रश्न आहे तो आपल्याला येणं फार आवश्यक आहे. ब्रीफ समरी ऑफ द यंग मॅन अँड स्पिरिच्युअल टीचर. आय वेंट टू माय स्पिरिच्युअल टीचर. आता आपणच तो यंग मॅन आहे असं समजून ही गोष्ट लिहायची आहे. आय वेंट टू माय स्पिरिच्युअल टीचर फॉर ॲडवाइस बिकॉज I had spoken harsh words to my friend and lost friendship. I asked how I can make amends for it. He gave me a paper and asked me to write the things I had said. Tear the paper into pieces and throw out of the window. I did so. He asked me to bring back the papers. I could not. He explained, in the same way, we cannot take back spoken words. He advised me to think before speaking.
नाव ट्रान्सलेट. ओके, पुढचा जो प्रश्न आहे तो ट्रान्सलेशनचा आहे. आपल्याला काही वाक्य दिलेली आहे आणि त्यांचं ट्रान्सलेशन करायला सांगितलंय. पहिलं वाक्य आहे, द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क आवरसेल्व्हज बिफोर वी स्पीक इज इट ट्रू? आता इथे मस्ट आलेलं आहे वर्ब मध्ये, तर ते आपल्या याच्यामध्ये आलंच पाहिजे. काही बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारलाच पाहिजे. डॅश, हे खरे आहे का? द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट? दुसरा प्रश्न विचारावा तो, ते आनंददायी आहे का? द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? सॉक्रेटिसच्या मते तिसरा प्रश्न आहे, ते उपयोगी आहे का? नाव विथ दिस, ओके, आपण थोडंफार कम्प्लीट केलेलं. फक्त एक प्रश्न राहिलेला आहे आपल्याला डिस्कस करायचा आणि तो इथे दिलेला आहे. ओके, हियर दे हॅव गिवन यू वन क्वेश्चन, रिफ्लेक्ट. ऍक्च्युअली रिफ्लेक्ट का मतलब है थिंक. ओके, तुम्ही यावरती विचार करा. हॅव यू एव्हर पास्ड ऑन एन एम्प्टी रिमार्क or a vain statement that might hurt someone else? What can you do to avoid doing it again? ओके, तुम्ही कधी असा वेन, असं एम्प्टी, न विचार करता कोणावरती शेरा असा मारलाय का? कोणाबद्दल तुम्ही बोलला आहात का? आणि ते जर टाळायचं असेल तर ते तुम्ही कसं टाळू शकणार आहात? तर अर्थातच आपण सगळेच जण ही चूक करत असतो. आपण काही ना काहीतरी बोलत असतो, एम्प्टी रिमार्क. ओके, पूर्णपणे सत्य न जाणता आपण काहीतरी आपल्याकडून बोललं जातं. तर असं आपण सगळ्यांनीच केलेलं असतं. तर एक मी प्रसंग इथे लिहिलेला, आय हॅव पास्ड एम्प्टी रिमार्क्स अबाउट अदर्स ड्रेसिंग सेन्स. आणि मी पास केलेले आहे दुसऱ्यांच्या ड्रेसिंग सेन्स बद्दल, चॉईस ऑफ कलर, ड्रेसेस, डिझाईन एटसेट्रा. लोक जे कपडे घालतात, त्यांचे जे रंग असतात, कशा रंगाचे काय कपडे घालतात, त्याच्याबद्दल मी बोललेली आहे. इट मस्ट हॅव हर्ट देम. नक्कीच त्यामुळे पुढच्या व्यक्तीला त्याचा त्रास झालेला असेल, त्यांना दुखावले गेले असतील. आय थॉट दॅट आय गेव माय ऑनेस्ट ओपिनियन. आणि मला असं वाटलं की मी तर माझं प्रामाणिक मत दिलेलं आहे. बट आय रिअलाइज्ड माय मिस्टेक. पण नंतर माझ्या लक्षात आली आहे माझी चूक. आय रिस्पेक्ट अदर्स फ्रीडम. आणि ती चूक टाळण्यासाठी मी काय करते, दुसऱ्यांच्या पण स्वातंत्र्याचा आदर करते. अँड प्रायव्हसी, म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांचं आहे, त्यांनी कोणते कपडे घालायचे ते त्यांनी ठरवायचं आहे. इट इज नन ऑफ माय बिझनेस, म्हणजे त्याच्याशी माझं काहीही घेणं देणं नाही. आय हॅव ग्रोन ब्रॉड माइंडेड. आणि आता मी काय झालेली आहे, ब्रॉड माइंडेड झालेली आहे, म्हणजे इतर अनेक गोष्टी लक्षात घेणारी. आय कॅन टॉलरेट डिफरन्स इन चॉईस. आणि आता मी सहन करू शकते डिफरन्स इन चॉईस, म्हणजे एखाद्याच्या निवडीमधला वेळ पण मी टॉलरेट करू शकते, सहन करू शकते. डिसिजन, कोणता वेगळा निर्णय पण असू शकतो, दुसऱ्यांचं वेगळं ओपिनियन, वेगळं मत असू शकतं, आणि ते मी सहन करू शकते. ओके, आणि त्यामुळे मी हे जे काही अवॉइड करू शकते, दुसऱ्यांवरती कमेंट पास करणं अवॉइड करू शकते. इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दिस लेसन, थिंक बिफोर यू स्पीक. thoroughly and completely we have been taught. ओके, आपण तो शिकलेला आहे, त्याचे क्वेश्चन आन्सर्स इन डिटेल आपण केलेले आहे. नाव आय विश दॅट यू शुड लिसन, I wish that you should read that lesson again and again with complete comprehension. Thank you very much. Have a nice day.